पहिला चेंडू हाताळण्यासाठी यावेळेस पहिला चेंडू हलक्या हाताने प्लेसमेंट मात्र बघायला मिळाले भिडांच्या दिशेने. नक्कीच अनेक चेंडू फील्ड करेल त्यावर मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होत आहे. नक्कीच श्री गणेश मात्र संघाचा होतोय या एका धावेनिशी संख्या स्कोर कार्ड वरती एक या आकड्यावरती. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी दिलं जात आहे. कॅमेरा मात्र वळवलं जाईल टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जात आहे विजय. यामुळे चांगला चेंडू निर्धाव चेंडू खराब चेंडू गॅदर करू शकलं नाहीये यष्टीरक्षक त्या कारणास्तव मात्र एक धाव च्या स्वरूपामध्ये एक धाव आली. क्लोज किपिंग आपल्या परिसरातील एक चांगला यष्टीरक्षक म्हणून ज्याच्याकडे बघितलं तर विशाल अंबाद यष्टीच्या मागे. शॉर्ट पिच चेंडू चांगला फटका कव्हरच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स क्लिअर करेल. आलाय चौकार 4. अप्रतिम फटका बघायला मिळाला चेंडू 4 धावांसाठी सॉरी डेट चेंडू. तारेला चेंडू लागलास त्या कारणास्तव मात्र डेट चेंडू पंच घोषित करत असताना नक्कीच या स्पर्धेची ही नियमावली विजेत्या तारेला किंवा खांबाला डायरेक्ट चेंडू आदळला तर नक्कीच डेट चेंडू पंच घोषित करतील यात काही शंका नाही आहे. आणि तेच मात्र झालं यावेळेस चांगला फटका सजवला होता परंतु तारेला लागला कारणास्तव त्या ठिकाणी डेट चेंडू घोषित केलाय. नक्कीच थोडस बॅडलक म्हणता येईल फलंदाजाचं यावेळेस उंचावरून मारण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय आणि चेंडू खाली येतोय. कोणती चुकी करणार नाहीये एक सोपा झेल फलंदाज ठरलाय फेल. कमोन डीजे. धन्यवाद डीजे. तर तृषालची जागेसाठी मैदानाच्या आतमध्ये विशाल गेलाय की जे विशाल फलंदाजी करावी लागेल कारण की आपल्या संघासमोर सुद्धा तितकं मातब्बर संघ आहे त्यांच्याकडे सुद्धा तितकी चांगली बॅटिंग लाईन आहे त्यामुळे मोठी धावसंख्या निर्माण करावी लागेल. तर विशालला बघतोय स्ट्राईक वरती नरेश पठारी चांगली गोलंदाजी साकारतोय पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज मैत्री संघाचा आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारतोय. धावसंख्या 2 वरती स्थिरावली जात आहे. हरीश पुन्हा एकदा चौथा चेंडू राईट ओव्हर विकेट ने यावेळेस पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच स्पेशलिस्ट म्हणून मला का गोलंदाजी वरती आणलं गेले पॉवर या षटकामध्ये हे मात्र दर्शवून देत असताना गोलंदाज नरेश पठारे बघायला मिळतोय. चेंडू शॉर्ट पिच चेंडू चेंडू हवेमध्ये किचा प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र फल क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून केली गेली परंतु चेंडू रोखू शकणार नाहीये. यावेळेस विशालच्या बॅटमधून आला प्रतिम षटकार 6 डीजे. शॉर्ट पिच चेंडू खराब चेंडू होता परंतु फायदा काही उठवू शकला नाहीये. एक धाव पूर्ण होत्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु चांगलं क्षेत्ररक्षण निलेशच्या माध्यमातून बघायला मिळतं. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 9 या आकड्यावरती. एक बाद 9 धावा अशी स्थिती आपण करसोंडा बस संघाची बघायला मिळतं. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल तद्वार ऐकूयात एक सुमधूर संगीत. धन्यवाद. आणि ज्या कोणी
पार्किंग रस्त्यावरती केल्या. त्यांना विनंती असेल की रस्त्याच्या बाजूला साईडला जागा आहे तिकडे किंवा आपल्या समालोचन कक्षाच्या मागे जागा आहे तिकडे गाडी पार्किंग करायचं. प्लीज रस्त्यावरती कुणीच गाडी लावू नये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचली गेली एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. गोलंदाज समीर तैनात झालाय. विशाल या फलंदाजासाठी ज्याच्या बॅटमधून यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम प्रहार आउट ऑफ द पार्क. षटकार 6. विशाल नावाचा ब्रँडेड षटकार डीजे. धन्यवाद डीजे. आणि असे चेंडू विशाल सोडणार नाहीये कारण की आजच्याच षटकामध्ये नरेश सारखे गोलंदाजावरती त्यांनी हल्ला चढवला होता. त्याच प्रकारची फलंदाजी बघायला मिळत्या. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली गेली. नक्की डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय परंतु तसं काही घडलं नाहीये. एका धावेवरती बाईच्या स्वरूपात पंच दर्शवत असताना धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 16 धावा. तर संदेश रुपसरी फलंदाजे मार्क वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच अनेक वर्षाचा अनुभव त्यांना सुद्धा आहेत. सलामीवीर म्हणून मैदानामध्ये गेलेत परंतु चांगली मोठी धावसंख्या निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तर समीर षटकार आल्यानंतर नक्कीच थोडंसं कमबॅक करतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस समोरच्या दिशेने डायरेक्ट हिट आणि नक्की धाव जितच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. बॅक टू दी पवेलियन. संदेश रुपासरी की जर खराब कॉलिंग बघायला मिळाली तितकं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. संदीप अंबासरांच्या माध्यमातून डायरेक्ट हिट आणि धावजीच्या स्वरूपात स्वस्तामध्ये बाद होत आहेत. संदेश धन्यवाद डीजे. नक्कीच एक तेरी तो एक मेरी हे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय. षटकार आल्यानंतर निर्धाव चेंडू टाकला त्यानंतर धावचीच्या स्वरूपात संदेशांना बाद व्हावं लागलं. संदेशची जागी अक्षय गेला नवीन फलंदाज. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न एज मात्र त्या ठिकाणी बघायला मिळाली. नक्कीच उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला त्या कारणास्तव मात्र मोठा फटका खेळू शकले नाही आहेत परंतु विशाल नक्कीच मोठ्या फटकेच्या सातत्यानं प्रयत्न करतोय परंतु चेंडू काय स्लॉट मध्ये भेटत नाहीये. यावेळेस अक्षय आलाय. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. यावेळेस शॉर्टपीट चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये हवेच्या झोतावरती सरळ क्लिअर करतोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन आउट ऑफ द पार्क. अक्षय नावाचा ब्रँडेड षटकार 6 डीजे. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे षटकाराच्या जोडीनं 23 धावा. यावेळेस पूर्ण एकदा खराब चेंडू पंच दर्शवत असताना स्वेअर चेंडू. या स्वेअर चेंडून धावसंख्या 1 ने फ्लाय होत्या जाऊन पोचली गेली 24 या आकड्यावरती. नक्कीच पहिल्या षटकात थोडस बॅकवर्ड वरती होता करसोडा संघ परंतु या षटकामध्ये नक्कीच धावा जमवण्या यश आल्या ते करसोंडा संघाला. इथून अक्षय त्यामुळे शॉर्टपीट पुन्हा एकदा चेंडू हव्यामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. एकदा पूर्ण झाली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न नरेश चेंडूला फील्ड करून थ्रो करेल तद्वारा मात्र 3 धावा काय रोखू शकणार नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अक्षय आणि विशालच्या माध्यमातून बघायला मिळते. या 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 27 आकड्यावरती. 2 बाद 27 हवा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. करसोंडा ब संघाची तिसरा गोलंदाज सज्ज होईल मैत्री संघाकडून सुनील सुरुम. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज की ज्या वेळेस मैत्री संघाला गरज असते त्या वेळेस चांगली गोलंदाजी साकारत असतो परंतु आजच्या दिवसामध्ये कागदपत्रे स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. चांगली गोलंदाजी साकारावी लागेल कारण की या षटकामध्ये
जवळजवळ 18 धावा खर्च झाल्या. धावसंख्या सहन पोचली गेली तर 27 या आकड्यावरती 2 बाद 27 अशी स्थिती करसोंडा बस संघाचे. यावेळेस चांगला चेंडू चेंडू हव्यामध्ये समीर चेंडू खाली येण्याचा प्रयत्न चेंडूला फील्ड करून थ्रो करेल तर मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होत्यात. तिसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न दिसत नाही. अक्षयच्या माध्यमातून रोखून ठेवत असताना चांगले फलंदाजी चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. ज्यावेळेस मोठा फटका येतो त्यावेळेस स्ट्राईक रोटेट करून खेळण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून होत आहे. डिसिप्लिन क्रिकेट म्हटलं जातं. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न प्लेड अँड मिस किचा निर्धाव चेंडू आलाय. पंच दर्शवत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी सुनील सुरूच्या माध्यमातून बघायला मिळतं. तिसरा चेंडू पुन्हा एकदा अक्षय साडे. यावेळेस चेंडू हव्यामध्ये पुन्हा एकदा योगेश चेंडू खाली येतोय. कोणती चुकी करणार नाही. एक सोपा झेल. अक्षय बॅक टू दी पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे. तर संदेश गेलाय मैदानाच्या आतमध्ये. अक्षयने मात्र आपली कामगिरी चोखरित्या पूर्ण केली आहे. यावेळेस एज लागली डायरेक्ट हिट होऊ शकतो का. डेंजर हँड कडे होते विशाल हा फलंदाज, परंतु तसं काही घडलं नाहीये. स्ट्राईक वरती आणलं गेलं विशाल या फलंदाजाला. धावसंख्येकडे वाढत असताना यावेळेस अप्रति फटका उत्तुंग दूर गेलाय. आउट ऑफ द पार्क. विशाल नावाचा ब्रँडेड षटकारचा. धन्यवाद डीजे. नक्कीच यासाठी मात्र विशालला ओळखलं जातं. अचूकरित्या आपली संघाची धुरा सांभाळत असताना बघायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा उच्चार मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस झाला. एक धाव घेतली गेली. खराब क्षेत्ररक्षण मंबल झाले. त्या कारणासह मात्र एका धावेत दुसऱ्या धावेत रूपांतर केल्या गेल्या. नक्कीच या 2 धावेने धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचली गेली. 38 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स अशी स्थिती आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण सज्ज होईल. तर योगेश आलाय अंतिम षटक हाताळण्यासाठी डेथ ओव्हर मध्ये. तर संदेश आहे ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. नक्कीच उमेश चेंडू खाली येतोय. खराब त्या ठिकाणी झाला. टेक कॅच विन मॅच म्हटलं जातं. यावेळेस तसं काही घडलं नाहीये आणि एक सोपा झेल सोडलाय. नक्कीच किती हानिकारक ठरेल या येणाऱ्या 5 चेंडूंवरती. संदेश पहिल्या चेंडूवरती आक्रमकता धारण केली गेली होती. उंचावरून फटका मारण्याच्या नादामध्ये नक्कीच मिस झाला होता त्या ठिकाणी, परंतु 2 धावा काय रोखू शकला नाहीये. यामुळे पुन्हा एकदा त्या झोन मध्ये अप्रतिम चेंडू डिलिव्हर करतोय. सध्या बघितलं गेलं तर फुटबॉल मैदानामध्ये बघायला नरेश पाटीलच्या माध्यमातून स्टॉप मात्र त्या ठिकाणी मिळालाय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल.
तर यावेळेस विशाल आलाय ज्याच्या बॅटमध्ये आपण 3 षटकार बघितलेत आतापर्यंत. तरी 2 षटकार आलेत. तोच विशाल आहे. यावेळेस तिसरा आलाय आउट ऑफ द पार्क. मैत्री चषक षटकार 6. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर यानंतर इनिंग ब्रेक मध्ये जय वाघोबा ठाणेपाडा संघाचा कर्णधार त्याचप्रमाणे श्री गणेश कृपा तांबडमाळ संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी सज्ज राहायचा आहे. तर योगेश वरती हल्ला बोल केला गेला ज्यावेळेस मात्र यावेळेस गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. 1 बाउन्स क्लिअर करेल 4 धावांसाठी. नक्कीच डेथ ओव्हर मध्ये पॉवरफुल फलंदाजी विशालच्या माध्यमातून आपल्या संघाची धुरा ज्याप्रमाणे सांभाळतं लढवय्या भूमिका 1 मॅन शो मैदानाच्या आतमध्ये गरजताना बघायला मिळतोय. विशाल धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 51 या आकड्यावरती. इथून अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील आणि नक्कीच ज्यावेळेस नाणेफेकीसाठी आले होते कर्णधाराने सांगितलं होतं 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू आणि हे मात्र सज्ज झालंय साकारलं गेलं. यावेळेस फुलटो चेंडू नक्कीच कॅच होईल का. नक्कीच कोणताच चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक समीर. एक सोपा झेल पकडला त्या ठिकाणी विशालला यावं लागेल बॅक टू दी पवेलियन. लगेचच शेवटचा चेंडू असेल फलंदाजाने त्वरित मैदानामध्ये जायचंय. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या आपण बघितली 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. धनेश गेलाय शेवटच्या चेंडू घेण्यासाठी. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडूवर किती धावा येईल हे सुद्धा बघितलं जाईल की निर्धाव चेंडू हाताळले गोलंदाज योगेश. फुल टो चेंडू नक्कीच या बोनस चेंडू होता परंतु फायदा उठवू शकला नाहीये. एज लागली त्या ठिकाणी. एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने जाऊन पोहोचली गेली आहे 52 या आकड्यावरती आणि 53 धावांचं आव्हान मात्र ठेवलं जात आहे ते मैत्री ग्रुप किळवे रोड संघासमोर. तर नक्कीच या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी केली जाईल. जय भगवा ठाणेपाडा विरुद्ध श्री गणेश कृपा तांबडमाळ. पहिल्या गटातील दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या भेटीसाठी येणार आहे. जय भगवा ठाणेपाडा विरोधात श्री गणेश कृपा तांबडमाळ या दोन संघांदरम्यान त्या ठिकाणी आपल्या सोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ दगडधोंड कल्पित जिगुरे सर. धन्यवाद डीजे. तर प्रभाकर हेमाडे सरांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. लगेच टॉस बॉक्स मध्ये ठाणेपाडा संघाचा कर्णधार लगेचच यायचा आहे. आमच्यापर्यंत श्री गणेश कृपा तावडा संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. तर ठाणेपाडा संघाचा कर्णधार लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचा. तर त्या ठिकाणी प्रभाकर हेमाडे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल आणि त्या ठिकाणी जोडले जातील व्हॉइस ऑफ दगडधोंड कल्पेश जिगुरे सर. तर मयूर हेमाडे आणि प्रदेश लांगे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचे सुद्धा शब्द सुमनान हार्दिक हार्दिक स्वागत. सॉरी प्रदेश वरठा. हॅलो थँक्यू.
दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगेल जय वाघोबा ठाणीपाडा. तर एका बाजूला आहे श्रीगणेश कृपा तांबडबाल प्रभाकर हेमाडे सरांच्या शुभ हस्ते. मात्र हा नाणेफेकीचा कॉल येईल, चॉईस दिली गेले. कॉलिंग असेल श्रीगणेश कृपा तांबडबाल संघाला. या ठिकाणी मात्र जय वाघोबा ठाणीपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? बॉलिंग क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे. समोर बल्लाट संघ आहे, तुमचा सुद्धा देखील आहे. किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल. शेवटचा आणि अंतिम प्रश्न आहे. तुमचा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा कोणता जो क्रिकेटर गोलंदाज आहे त्याला तुम्ही फॉलो करता? असा तर थँक्यू व्हेरी मच. हे होते जयवागोपा ठाणेपाडा संघाचे कर्णधार. इथून आपण बोलूया श्रीगणेश कृपा तांबडबाल संघाला. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे. तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. आयडियल स्कोर किती असेल? आमचा 50+ 50+. असे दोन ट्रम्प कार्ड फलंदाज कोणते असतील तुमचे? विजय सुतार आणि दिनेश सुतार. जी सलामीर जोडी होती तीच शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. तुम्ही या दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे, तदनंतर तुम्हाला 2 टुर्नामेंट खेळायचे आहेत. या आयोजन नियोजनामधून काय म्हणाल? आयोजन तर खूपच छान केलं आहे आणि खेळपट्टीसुद्धा खूपच सुंदर आहे. त्या हिशोबाने आम्हाला 50+ स्कोअर ठेवावा लागेल समोरच्या टीमसमोर. धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू यू. पुन्हा एकदा अनिकेत रावते. तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी नाण्याची एक बाजू आपण पडताळून बघितले तर करसोंडा बस संघानं धावसंख्या निर्माण केली गेली 52 धावा आणि 53 धावांचं आव्हान लक्ष मात्र ठेवलं गेलं मैत्री ग्रुप खेळवे रोड संघासमोर. त्याचा पाठलाग करताना 2 सलामीवीर, 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एका बाजूला विशाल आंबात असेल तर एका बाजूला संदीपच्या आंबात बघायला मिळत आहेत. तर गोलंदाज प्रदीप सज्ज झालाय. यावेळेस चेंडू अप्रतिमरित्या डिलिव्हर करतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बीट झाला, कारण की चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, त्या कारणास्तव थोडीशी निराशाजनक जाणवली गेली विशालच्या चेहऱ्यावरती. की चांगली गोलंदाजी बघायला मिळेल यात काही शंका नाही. हा सामना सुद्धा तितकाच रंगतदार होणार आहे. प्रेक्षक वर्ग मात्र जे जोडले गेले असतील आमच्या माध्यमातून लाईव्हच्या स्वरूपात, यावेळेस चांगला चेंडू शॉर्टपिच चेंडू होता, फायदा का उठवू शकला नाही. क्षेत्ररक्षक अप्रतिम होता. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाचा श्री गणेश होतोय. मैत्री ग्रुप संघाचा एक या धावेनिशी 2 चेंडू 1 धाव अशी स्थिती आपण बघतोय मैत्री ग्रुप केळवे रोड संघाची. नक्कीच या स्पर्धेचे सर्वे सर्वा या ठिकाणी संदीप अंबाद ऑन स्ट्राईक एंड वरती आहेत. नक्कीच हा सुद्धा बलाढ्य फलंदाज आहे. अनेक सामने विजयी करून देण्याची क्षमता या सुद्धा खेळाडूमध्ये आहे. यावेळेस चांगला फटका चेंडू कमोरच्या दिशेने फील्ड मात्र प्रतिम बघायला मिळालाय. नक्कीच एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. चांगला तालमेल दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगली कॉलिंग बघायला मिळतं, त्यामुळे कोणतीच चुकीचा प्रश्न येत नाही. एक धावेनी संघाचं स्कोर कार्ड पुढे नेण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 2 या आकड्यावरती. इथून विशाल, नक्कीच विशाल करसोंडा बस संघाकडून अप्रतिम फलंदाजी केली गेली. तदनंतर मैत्री संघाकडनं विशाल आलाय. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, फर्निचर डिस्ट्रॉय, बिग 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 विकेट डाऊन, बॅक टू द पवेलियन, गॉन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण काय मोठं नाहीये, परंतु त्याला रोखण्यासाठी जी गोलंदाजी करतोय मिस्टर प्रदीप, ती मात्र वाखण्याजोगी आहे, काबिल तारीफ आहे. नक्की विशाल सारख्या फलंदाजाला गोल्डन डकचा शिकार करत असताना माघारी परतवणं खूप गरजेचं होतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट त्या ठिकाणी अयशस्वी आणि नक्कीच स्वतःवरती नाराज बघायला मिळतो. विशाल अंबात असेल गोल्डन डकची शिकार होऊन आलाय. परतीचा प्रवासाला
यावेळेस पंचांकडे पुन्हा एकदा दाद मागितली जाते. पंच फेटाळून लावत असताना बाईच्या स्वरूपामध्ये दर्शवत असताना एक धाव आली आहे. नक्की संत गतीने अप्रतिम मला का प्रमोट केल्या गेल्या पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी हे मात्र दर्शवून देत असताना समोरच्या संघाला. तर यावेळेस संदीप आला ऑन स्ट्राईक वरती. इथून गरज आहे धावसंख्येची, कारण विकेट विशाल सारखा स्वस्तात बाद झालाय. यावेळेस पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. किचा इकॉनॉमिकल गोलंदाजी बघायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 3 या आकड्यावरती. खराब स्थितीमध्ये बघायला मिळत आहे मैत्री ग्रुप केळवे रोड हा संघ. तर इथून नक्कीच चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. दोन्ही बंधूंची जोडी क्रीजवरती आपण बघत आहोत. एका बाजूला संदीप अंबात आहे तर एका बाजूला उमेश अंबात आहे. त्यांचे छोटे बंधू बघायला मिळत आहेत. तर दोघांना सुद्धा चांगली खेळी करावी लागेल, कारण की विशाल सारखा फलंदाज मात्र हार्ड हिटर जो मात्र तंबूच्या आश्रयाला आलाय, गोल्डन डकच्या शिखर होऊन काहीच योगदान देऊ शकला नाहीये आजच्या या दिवसामध्ये. तर इथून 18 चेंडू आणि 50 ची गरज असणार आहे. तर दृश्याला बऱ्याच आला. या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे. नक्कीच मॅच ज्यावेळी स्टार्ट झाली होती त्यावेळेस म्हटलं होतं अष्टपैलू नेतृत्व सातत्याने करत असतो आपल्या संघासाठी. नाव आहे तृषाल बरफ. फलंदाजी तितकी चांगली राहिली नाही आजच्या दिवसामध्ये, परंतु गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे 4 चांद लावू शकेल का हे प्रश्न चिन्ह निर्माण झालं असताना पहिला चेंडू यावेळेस उमेश साडे उंचावर मारण्याचा प्रयत्न. नक्कीच प्लेड आर मिस. नक्कीच एक सोपा झेल. फलंदाज उमेश ठरलाय फेल. बॅक टू दी पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच खराब फलंदाजीचं प्रत्येक करणं मैदानाच्या आतमध्ये मैत्री संघाच्या माध्यमातून आपण बघतोय. स्वस्तामध्ये बाद झालाय उमेश सुद्धा त्याची जागा घेण्यासाठी गेलाय मैदानाच्या मध्ये सुनील सुरुम. तर चांगली गोलंदाजी राहिली. नुकतंच झालेले एकलव्य खैरेपाडा चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब उगाच मी माझ्या नावावरती केला नाहीये हे दर्शवत असताना गोलंदाज तृषाल बरफ मैदानाच्या हातामध्ये. तर दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची किमया या गोलंदाजाच्या हातामध्ये तीच बघायला मिळालं. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चुकी झाली आहे आणि सुनील सारख्या फलंदाजाचं झेल सोडणं खरंच खूप हानिकारक ठरू शकतं येणाऱ्या काळामध्ये. तर संदीप संघाचा आधारस्तंभ अजूनही मैदानामध्ये सातत्याने लढा भूमिका बजावण्याचा प्रयत्न करतो, परंतु यश काही मिळत नाहीये संदीप अंबात्या फलंदाजाला. परंतु प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेट म्हटलं तर अनिश्चितीचा खेळ आणि ते प्रयत्न जो करेल शेवटच्या क्षणापर्यंत तो नक्कीच विजयी होत असतो. यामुळे स्लोवर चेंडू. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं तृषालच्या माध्यमातून. लोवर फुलटो चेंडू त्याचा फायदा काय उठवू शकला नाहीये मिस्टर संदीप. चेंडू निर्धाव आला. काय गोलंदाजी साकारतोय करसोंड बस संघाच्या माध्यमातून. चेंडू नक्कीच विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? अप्रतिम फेकी विशालच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. यावेळेस एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 5 या आकड्यावरती. 48 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. तर तृषाल आलाय पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज झाला.
पाचवा चेंडू घेऊन तैनात. यावेळी जागा भरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थर्ड रिझनला ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. त्याचबरोबर मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2च धावेवरती समाधान मानवावं लागेल. सातत्यानं प्रयत्न करतात परंतु यश काही मिळत नाहीये मोठ्या फटकाच्या शोधामध्ये. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढत असताना जाऊन पोचले गेली 7 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल तुषारच्या गोलंदाजीमधील. काय अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम इकॉनॉमिकल स्पेल मात्र हाताळत असताना आतापर्यंत तुषार बरफ मैदानाच्या आतमध्ये. तर शेवटचा चेंडू असेल लगेच क्षेत्ररक्षण लावून द्या प्लीज तुषार. आपल्याला विनंती करतो जास्त वेळ घ्यायचा नाहीये. यावेळी जागा बनवली गेली. टायमिंग प्रॉपर आहे परंतु क्लिअर करू शकेल का? नक्कीच पंच दर्शवतील आम्हाला. चौकार आलाय. 1 बाउन्स क्लिअर केलं सुनीलच्या बॅट मधून. संघर्षाचा चौकार महत्वाच्या क्षणी महत्वाचा चौकार आलाय. 4 धावसंख्या 4 ने वाढत असताना जाऊन पोहोचली गेली 11 या कड्यावरती. इथून 42 धावांची गरज असणार आहे विजयासाठी मैत्री संघाला. 12 चेंडू आणि 42 धावांची गरज. तर नक्कीच विजयी होईल कोण हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये याचा निकाल लागणार आहे. तद्वर आपण एक संधी देऊयात डीजेला आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्क वरती. तर स्ट्राईक एंड वरती संदीप आहे. पहिल्या चेंडूवर उंचावरून मारलाय. चेंडू स्लॉट मध्ये होता त्याला पाठवलाय पार्किंग स्लॉट मध्ये. यावेळेस संदीपच्या बॅट मधून षटकार आलाय. धावसंख्या 6 ने फ्लाय होत्या. जाऊन पोचली गेली 17 या आकड्यावरती. तर संदीप नक्कीच दर्शवतो अजूनही मी मैदानामध्ये आणि मी ते करू शकतो. खऱ्या अर्थाने आत्मविश्वासाने फलंदाजी करत असताना शांत गतीने स्कोर कार्डला आपल्या संघाला पुढे नेण्याचं कार्य मात्र मिस्टर संदीप मैदानाच्या आतमध्ये करताना बघायला मिळतोय. लढवय्या भूमिकेमध्ये पहिल्या चेंडूवर आक्रमकता धारण करत असताना प्रेशराईज केले गेले गोलंदाज सचिन या गोलंदाजाला. यावेळेस उलट चेंडू पंच दर्शवत असताना स्वेर चेंडू या अतिरिक्त धावेने धाव संख्या वाढते. जाऊन पोचलेले 18 या आकड्यावरती. इथून येणारे 11 चेंडू आणि 35 धावांची गरज. 11 चेंडू 35 ची गरज आहे. सचिन थोडस प्रेशर आहे कारण की संदीप सारखे एक बलाढ्य फलंदाज आपल्या संघासमोर आहे. तिसरं षटक दुसरा चेंडू. यावेळी शॉर्ट चेंडू चांगला चेंडू होता. झोन मधला चेंडू होता. स्वतःवरती नाराज आहे हताशा कारण की असे चेंडू तो सातत्याने सोडत नसतो. परंतु आज तसं काही घडलं नाहीये. एक चांगला चेंडू मिस झाला. यावेळेस पुन्हा एकदा स्वेर चेंडू पंच दर्शवत असताना फाईट चेंडू या ठिकाणी. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोचली गेली 19 या आकड्यावरती. तून 10 चेंडू 34 धावांची गरज असणारा. यावेळेस चांगला फटका तृषाल आलाय चेंडू खाली. कोणती चुकी करणार नाही. संदीप सारख्या एक मोठ्या फलंदाजाला यावं लागेल बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे. नक्कीच कुठेतरी अडचणीत सापडला गेलाय मैत्री ग्रुप संघ. आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये नरेश गेलाय. 9 चेंडू 34ची गरज असताना आणि मोठे फटके खेळावे लागतील यात काही शंका नाही आहे. कारण की चेंडू कमी राहतात आणि धावांची संख्या जर बघितली तर खूप जास्त आहे. अर्थातच 9 चेंडू आणि 34 धावांची गरज, परंतु आत्मविश्वासाने मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न मिस झाला त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण, त्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. नक्की चांगली फेकी सुद्धा बघायला मिळाली आहे आणि या 2 धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 21 त्या आकड्यावरती. तून 6 चेंडू, नक्कीच 8 चेंडू असणार आहेत. 5वा चेंडू सचिन चांगली गोलंदाजी करतोय. षटकार मात्र पहिल्याच चेंडूवर आला होता, काही हरकत नाही आहे. तदनंतर चांगले चेंडू डिलिव्हर केले गेले. यावेळेस चांगला फटका स्टेट डाऊन द ग्राउंड. धनेश चेंडूला फील्ड करत तर मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होते. यावेळेस सुनील आला ऑन स्ट्राईक वरती. हा चेंडू नक्कीच निर्भर करणार आहे किती धावा जमवल्या जातील, शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरणार आहेत यासाठी. तर सुनील नक्कीच मोठ्या फटकेच्या शोधामध्ये प्रयत्न मात्र करतोय, यश काही मिळत नाहीये. आणि शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवेल हे मात्र बघितलं जाईल. यावेळेस अप्रतिम फटका, टायमिंग प्रॉपर आहे, आउट ऑफ द पार्क, सरळ क्लिअर करेल. 6 धावांसाठी सुनील नावाचा ब्रँडेड षटकार आलाय. डीजे सहा चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे विजयासाठी मैत्री संघाला. धन्यवाद डीजे. एवढंच अक्षय आला. गोलंदाजी मार्क होते 6 चेंडू आणि 25 ची गरज असताना त्या रोखण्यासाठी मात्र प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज सज्ज झाला. अक्षय गोलंदाजी मार्क वरती, तर ऑन स्ट्राईक वरती नरेश पठारिया. पहिला चेंडू अप्रतिम फटका, त्या ठिकाणी धनेश प्रयत्न करतोय, एक झेल मात्र सुटला गेलाय आणि स्ट्राईक वरती आणल्या गेल्या सुनील या फलंदाजाला. इथून येणारे 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. तर नक्कीच सुनीलकडे सुद्धा ते क्षमता आहे, 4 षटकार तो सुद्धा खेळू शकतो. परंतु आजच्या या दिवसामध्ये, आजच्या या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे सुद्धा बघणार आहोत आपण. अजूनही 5 चेंडू शिल्लक असणार आहेत, 4 षटकाराची गरज असणार आहे. चांगला फटका पहिल्याच चेंडूवरती सजवला गेला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात होतं. एक सैल मात्र नक्कीच सुटला गेलाय आणि सुनील स्ट्राईक वरती आलाय. इथून येणारे 5 चेंडू 24 ची गरज आहे. अक्षय यामुळे सुंदर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, परंतु एक धाव काय रोखू शकणार नाही. एका धावेने धावसंख्या पुढे वाढते, जाऊन पोहोचते गेली 30 या आकड्यावरती. इथून अजून 23 धावांची गरज असणार आहे. मग 4 षटकार हे खेळावेच लागतील, अन्यथा 3 षटकार 1 चौकार खेळावं लागेल तर सुपर ओव्हर होईल. यावेळेस नक्कीच प्लेडर मिस ही मात्र होती. चांगले प्रयत्न सचिनच्या माध्यमातून केले गेले. इथून येणारे 3 चेंडू आणि 23 ची गरज. औपचारिकता मात्र नक्कीच असेल, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जर एखादा खराब चेंडू हाताळला गेला, त्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये परत येईल मैत्री संघ. परंतु आतापर्यंत परडं बघितलं तर करसोंडा बस संघाचं भारी आहे. यामुळे चांगला चेंडू, निर्धाव चेंडू,
नक्कीच यावेळेस औपचारिकता मात्र बाकी आहे या सामन्याची. येणारे 2 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. चांगली खेळी बघायला मिळाली या करसण डब्बल संघाच्या माध्यमातून. वेळेस चांगला फटका संदेश चेंडू खाली जजमेंट करतोय परंतु नक्कीच झेल सोडला गेलाय. चेंडू येत असताना सीमा रेषा पार चौकार 4 धावसंख्या 4 ने वाढतंय. धावसंख्या होती ती 34 धावा. शेवटचा चेंडू असेल षटकातील तर जवळजवळ विजय आपल्या खिशामध्ये केसूर घेतलाय. तो करसोंडा बस संघानं काय कळे राहील या सामन्यामध्ये. यावेळेस अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धावालाय. नक्कीच सामना जिंकलाय तो करसोंडा बस संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तितकं चांगलं कौतुक. अप्रतिम खेळ मात्र मैत्री संघाच्या माध्यमातून सुद्धा बघायला मिळालाय. तर लगेचच हँडशेक करून घ्यायचं प्लीज. दोन्ही संघांना विनंती असेल तर लगेचच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. जय बागबा ठाणेपाडा संघ.